नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषिकेश माडवतकर. एक नवीन कहाणी किस्सासोबत तुमचं स्वागत आहे. आता मी जात आहे रेशन घ्यायला. रेशनची कहाणी अशी आहे की आम्ही पहिले राहायचो संभाजीनगरला, बरोबर. वयाच्या 15 वर्षापर्यंत आता माझं वय 25 आहे. तर आम्हाला रेशन भेटायचंच नाही. आम्ही खूप ठिकाणी ब्लॅकमध्ये रेशन घ्यायला व्हायचं. मग 25 रुपये किलो, 20 रुपये किलो असं रेशन भेटायचं. आता म्हणजे आम्ही इथं आलो जळगावमध्ये, 2015मध्ये आलो जळगावमध्ये. तर तेव्हा आम्ही रेशनसाठी अप्लाय केला, पण आम्हाला रेशन कार्ड काही भेटलं नाही. खूप वेळ अप्लाय केलं. मग 2017मध्ये आम्हाला रेशन कार्ड भेटला, केसरी, पण त्यावर रेशन भेटायचं नाही. मग शेवटी आम्ही 2022मध्ये 2022मध्ये आम्ही भेटलो होतो कलेक्टर साहेबांना. कलेक्टर साहेब होते आयुष प्रसाद साहेब. तेव्हा आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. तर त्याच्या सेकंड डे आमचं रेशन चालू झालं. आणि आमचं रेशन दुकानाला पण खूप चांगलं आहे. त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. त्या वेळोवेळी टाकत राहतो कधी रेशन भेटणार आहे, काही नाही. म्हणजे काही ब्लॅक नाही, काही नाही, फालतू फेरी नाही, विनाकारण फेरी नाही, असं सगळं व्यवस्थित टाईम टू टाईम तो रेशन देत असतो. हे खूप चांगलं झालं की रेशन चालू झालं आमचं. तर आम्हाला खूप म्हणजे अपेक्षा होत्या त्यामध्ये, रेशन भेटत नव्हतं. त्यामुळे थँक्यू कलेक्टर साहेब आणि थँक्यू आपल्या स्वप्नील दादा जावळे, रेशनवाले, थँक्यू. तर ही होती अशी लहानशी गोष्ट, एक किस्सा. असेच किस्से येत राहतील आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इंस्टावर पण लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. ओके, बाय.